नमस्कार, जीएन न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। कुही नगरपंचायतमधील काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। उमरेड विधानसभा क्षेत्रातील कुही नगरपंचायतमधील नगरसेवकांचा माजी आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पक्षप्रवेशाचा सोहळा नागपूर येथे नुकताच पार पडला। महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष व माजी आमदार राजू पारवे यांनी इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मने भाजपाकडे वळविण्याची यशस्वी वाटचाल सुरू केली असून अनेक मोठे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे। माजी आमदार राजू पारवे यांच्या या खेळीने कुही शहरात व तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। माजी आमदार राजू पारवे यांच्या या खेळीने उमरेड विधानसभा क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर कितपत परिणाम पडतो हे बघणे सुद्धा गरजेचे आहे। यामुळे तालुक्यात भाजपचा प्रभाव वाढविण्यामध्ये राजू पारवे यशस्वी होणार का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला याचा इतर पक्षांना फटका बसणार का? इतर पक्षांसाठी हा विषय डोकेदुखीचा ठरणार का? सध्या हे विषय प्रभाव पाडत आहेत। सध्या भाजपात आयाराम यांचा धुमधडाका सुरू असून यामध्ये नगराध्यक्ष सौ हर्षा इंदोरकर काँग्रेस, उपाध्यक्ष अमित ठवकर काँग्रेस, नगरसेवक रुपेश मेश्राम काँग्रेस, नगरसेवक मयूर तळेकर काँग्रेस, नगरसेविका सौ शारदा दुधपचारे काँग्रेस, नगरसेविका सौ शीतल येळणे काँग्रेस, नगरसेवक विलास रागोरते काँग्रेस, नगरसेविका सौ निशा घुमडे काँग्रेस, नगरसेविका सौ विद्या लेंडे अपक्ष, नगरसेविका सौ जयश्री धांडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, नगरसेविका सौ सुषमा देशमुख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, प्रदेश सचिव जितेंद्र गिरटकर यांच्यासह एकूण 20 पदाधिकाऱ्यांनी आज भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्याचे अधिकृत वृत्त आमच्या चॅनलला प्राप्त झाले आहे। नगरपंचायतमध्ये काँग्रेसची सत्ता असताना हा पक्षप्रवेश झाला हे विशेष। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्यासोबत एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा, आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जी न्यूज चॅनलकरिता चीफ ब्युरो, नागपूर।